अयोध्येतील राम मंदिराच्या दानपेटीतील अपहार प्रकरणामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने तीव्र संताप व्यक्त करत दोषींना कठोर शिक्षेची मागणी केली आहे। मालेगावातील कलेक्टर पट्टा भागात पहिल्याच पावसात घराचा स्लॅब कोसळून आजी आणि नातवाचा दुर्दैवी मृत्यू झाला असून नात गंभीर जखमी आहे। राज्यात 1 एप्रिल 2019 पूर्वीच्या जुन्या वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक प्लेट म्हणजेच HSRP प्लेट न बसवणाऱ्यांवर 1 जुलैपासून परिवहन विभागाने कडक कारवाई सुरू केली आहे। सततचा कामाचा ताण आणि दगदगीमुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ताप आल्याने उपचारासाठी ठाण्याच्या ज्युपिटर रुग्णालयात दाखल करण्यात आले। खासगी रुग्णालयांना उपचार आणि चाचण्यांचे दरपत्रक जाहीर करणे बंधनकारक करणाऱ्या आणि प्रथम उपचार नाकारल्यास 5 लाखांच्या दंडाची तरतूद असलेल्या कायद्याचे विधेयक विधिमंडळात मांडण्यात आले। कौटुंबिक वाद, आर्थिक संकट आणि बेरोजगारी अशा विविध कारणांमुळे गेल्या 6 महिन्यात महाराष्ट्रातून तब्बल 15,220 पुरुष बेपत्ता झाल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे। मुंबई आणि कोकण किनारपट्टीसह 5 जिल्ह्यांमध्ये 4 ते 6 जुलै दरम्यान मुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला असून प्रशासनाने शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे। स्टेट बँकेच्या थकीत कर्ज प्रकरणात सीबीआयच्या पथकाने जळगावमधील RL ज्वेलर्सवर पुन्हा छापा टाकून चौकशी सुरू केली आहे, ज्याचे कनेक्शन शरद पवार गटाचे नेते ईश्वर जैन यांच्याशी आहे। मशिदींवरील बेकायदेशीर भोंग्यांविरोधात पोलिसांनी केलेल्या कारवाईचा आणि तक्रारींचा सविस्तर अहवाल 2 आठवड्यात सादर करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत। राज्यातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी गुलाबी ई-रिक्षा योजना वेगाने राबवली जात असून पहिल्या टप्प्यात 5,000 महिलांना याचा लाभ देण्याचे उद्दिष्ट सरकारने ठेवलंय। प्रदेशातील अशाच टॉप 10 बातम्या मी ऐश्वर्या आपल्यापर्यंत घेऊन येत राहील। तोपर्यंत बघत रहा देशोन्नती। नमस्कार।